तर पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत। पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर रात्रीची गस्त घालण्यात येते। पब बारवर पोलिसांची करडी नजर आहे। अल्पवयीन मुलांना पब बारमध्ये प्रवेश दिला जातोय का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक सर काय सांगाल, कशा प्रकारे ही जी कारवाई जी आहे ती सुरू आहे? आपण आता बघितलं असेल बाहेर काउंटरवर बार आणि रेस्टॉरंट चालक जे आहेत ते प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाकडे त्याचं वयाचा पुरावा घेत आहेत आणि एक्साइज डिपार्टमेंटकडून पुरवण्यात आलेलं 1 दिवसाचं लायसन्स, दारू पिण्याचं लायसन्स आहे ते त्यांना अदा करतायत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोलीस आम्ही जे आतापर्यंत आम्ही जी गस्त करतोय किंवा जे आमचं निगराणी आहे त्याच्यावरनं यांच्या वागण्यामध्ये फरक दिसतोय आणि लहान मुलांमध्ये अंडर एज जे आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढू नये त्याकरता ही सगळी काळजी पोलिसांकडून घेतली जाते। सर यात आपण पाहिलं तर अल्पवयीन जर मुलगा सापडला तर काय त्या ठिकाणी कारवाई असणार? बार मालकांना आम्ही स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की अल्पवयीन कोणीही असेल तर त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाहीये किंवा त्यांना कुठेही लिकर द्यायची नाहीये। याकरता जर असं कोणी मिळून आलं तर बार मालकांवर आम्ही प्रचलित कायद्यानुसार महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट असेल किंवा IPC असेल किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असेल यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।